नमस्कार, माय मावली हिंदी समाचार में आपका स्वागत है और मैं हूं शेख इस्माइल। बेला मंडल के भेदोड़ा गांव और सांगड़ी गांव की अतराफ में पैनगंगा का जल भराव से खेतों का नुकसान, फसलें मुरझा गई है। कापसी से भेदोड़ा ब्रिज का नजारा भी हम आपको आगे दिखाएंगे। भेदोड़ा में सांगड़ी मार्ग भी बंद हो चुका है। नदी की डाब फसलों को ले डूबी, किसान तो परेशान है। कामगारपुर का भी यही हाल। रहमत की बारिश मुसीबत बनकर बरस रही है। गांववासी दहशत के सहारे में जी रहे हैं। सांगड़ी गांव में पुलिस डिपार्टमेंट, मंडल और रेवेन्यू डिपार्टमेंट आकर जांच और पड़ताल भी कर रहे हैं। एपीडीओ महेंद्र कुमार, एमपीओ विनोद कुमार, एएसआई जीवन लिंगन्ना और डिप्टी तहसीलदार वामन राव ने भी गांव में आकर अनाउंसमेंट और दौंडी भी दी गई। बाहर के इलाकों में आप आवक जावक ना करें, सतर्क रहे और सावधान रहे। अब भेदोड़ा से प्रफुल्ल धोटे का कहना यह है कि रेवेन्यू डिपार्टमेंट का भेदोड़ा में दौरा नहीं हुआ। गांववासी डर की स्थिति में। मंडल में तो बारिश कम है, लेकिन ऊपर से बारिश गिरने की वजह से नदी के तट पर उस डर का माहौल पैदा हो गया है। आगे का भी नज़ारा हम आपको बताते रहेंगे। धन्यवाद। याव का जाव पण हां याव का ए लड़का बाथरूम घंट्या पे यंदा आता तो बाबा शिवाय नव्हता थांबाचा काय कर मला बाथरूम गडून जाते आता गाव आहे का रे गाव बारीक अरे पाणी उतरत आहे ना ते पण ते फुगलं काय येते उतरत आहे उतरता ही दोन माणसं पाणी येत रोड आयचा मेला मी सांगलं रे हे इतका मोठा आहे का दोन माणसं पाणी हे विरा काउंटर जा बघ आता पूर्ण नाही आता ये लेकिन आहे का नाही कडू आणि करा लागते बाई सीधं पडती बो कडू आणि कडू आहे का नाही मिरगात काय नाही कर मिरगा दिवा पोळा झाला का मिरगा पण तो वावर रिकामच ठेवत नाही. आखरी नाही जमलं फुलगोबी मालगोबी माती मसाला लावती मे महिन्यात मग अजून मिरगाले कार्य करून आमची की ना आता छातीवर पराठी आणि गेलं का नाही आलं नाही. हे जर तुमचं पॅक झालं ना तर आमच्यावर रद्द असल्यावानी लगेच चान्स आहे ना चान्स लगेच आहे आणि भर पाणी उभं चढव नाही त्या खाली चाला शेतं तेव्हा हे बुडते एकूण बिगडं बांधल्यानं बरं झालं.
हां हां मी आता भेदोळा गाड्या की निघत आहे पण बाबू 2-3 घंट्यामध्ये जमलं तर पॅकेज होते म्हणतात. येतं का जमलं तर वापिस याचा विचार चालू आहे. हो जाते का आता वेग नाही आराम. सर्वप्रथम माय माऊली चॅनलच्या प्रतिनिध्यांना आम्ही धन्यवाद देतो, कारण शनिवारी रात्री पाऊस पडल्यामुळे पैनगंगा या नदीला भरपूर जोरामध्ये पाणी चढलं, म्हणजेच पूर आला. आणि आतापर्यंत आमच्या गावामध्ये रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे जे अधिकारी आहे ते कोणी आमच्या गावामध्ये अजून पाहायला आले नाही. कारण आमची विनंती आहे, आमचा गाव जो आहे तो नदीच्या काठी आहे, त्यामुळे रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी गावामध्ये यायला पाहिजे, परंतु ते अधिकारी आले नाही. आणि आज आमच्या गावामध्ये पाहिलं तर 2 दिवस झाले, जे हे तुम्हाला मागचा रोड दिसत आहे भेदोडा ते सांगडी, 2 दिवसापासून हा जो मार्ग आहे पावसामुळे या पुरामुळे बंद आहे. आणि आम्हाला जो जाण्याचा पुन्हा बेल्याला जाण्याचा मार्ग आहे, असाच जर पाऊस पडत राहिला आणि असाच जर पाणी चढत राहिलं तर ते सुद्धा रस्ता बंद होईल. तर आमच्या अधिकाऱ्यांना विनंती आहे का आमचा गाव नदीच्या काठी असल्यामुळे अधिकाऱ्यांनी आमच्या गावावर लक्ष द्यावं, अशी सर्व अधिकाऱ्यांना विनंती आहे. आणि तसेच आमच्या गावामध्ये कमीत कमी 100 ते 120 एकर जे नदीच्या काठानं जे नाला आहे त्या नाल्याच्या काठचं 100 ते 120 एकर जमीन या पुरामुळे बुडलं. तर त्याचप्रमाणे आमचे ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना सुद्धा विनंती आहे का हा जो पूर उतरल्यानंतर या पिकावर काय करावं काय न करावं हे आम्हाला कास्तकाराला ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी येऊन लवकरात लवकर सांगावं, किंवा दुसरं कोणतं पीक लवकर येते ते आम्हाला सूचना द्यावं, अशी आमची सर्व भेदोडा ग्रामवासियातर्फे सर्व अधिकाऱ्यांना विनंती आहे.